गारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस गारवारा हा भरारा नभटी पूस टिपूस राणीवनी पानो पानी राणीवनी पानो पानी मन पाऊस पाऊस गारवारा हा भरारा. आणि नमस्कार, मी आता माचाळमध्ये आणि माचाळ हे आपल्या लांजा तालुक्यातील कोकणातील एक सुंदर असं गाव, ज्याला मिनी महाबळेश्वर आपण असं म्हणू. आज वातावरण छान आहे, रविवार आहे आणि पूर्णपणे सगळीकडे धुकं आहे आणि पाऊस मध्ये येतोय. काय सॉलिड वातावरण आहे आणि इथली घरं असेल कोकणी टाईप बघा छानपैकी. आणि हे साकारलेले आहेत, काही पत्रे लावलेले आहेत, वरती कौलारू आहे आणि खूप भारी वाटतंय. हां, अगदी अस्सल कोकण म्हणजे जे आपण ज्याने कधी कोकण पाहिलं नसेल, आम्ही तर कोकणातच राहतो, पण ज्याने कधी कोकण पाहिलं नसेल त्यांच्यासाठी हा परिसर खूप सुंदर पाहण्यासारखा आहे, मनाला आल्हाद देणार आहे, आनंद देणार आहे आपला आणि आपलं आयुष्य आणखीन वाढवणार आहे. ओके. तयारी सुरू आहे आणि इकडे कृपया मागे बघा कोण जेवण करतंय ते. फोटो नाही काढत तुमचा, मला तर फोटोची दुसऱ्याला येणार नाही. असं असं लाईट गेली ना, ही जेवणाची तयारी सुरू आहे. हे अंगण आहे, अस्सल कोकणी अंगण. पूर्णपणे धुकं आहे बघा, सगळ्या एरियामध्ये धुकं आहे. साहेब आले, छानपैकी धुकं आहे. क्या बात आहे, जबरदस्त आहे. धुके दाटले उगाच उगाच शिवाजी महाराज की जय. हर हर हर.
अशा पॉइंटवर आलोय, कोकणातलं मिनी महाबळेश्वर, लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी. आपण या ठिकाणी बघतोय की पठार म्हणता येणार नाही, पण सर्वत्र मोकळे असे डोंगर आहेत आणि मागच्या साईडला इथे काही मिनिटावर एक धबधबा आहे. त्या धबधब्याकडे सगळे लोक चालले आणि हा भाग कधी मी व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता, तर आज हा भाग मी तुम्हाला दाखवते. तिथे जाऊन आपण धबधबा पण पाहूया. आणि आज रविवार आहे, प्रचंड गर्दी आहे आणि एवढा विस्तृत असा परिसर आहे, तर आम्ही माणसं एवढी दिसतोय. तर चला आपण धबधब्याकडे जाऊया. मासाळगावचं सौंदर्य आहे, मिनी महाबळेश्वरचं सौंदर्य आहे. एवढ्या उंचीवर पाणी जबरदस्त. या पुढे पाणी दाखवा. मंडळी, हे आपलं आहे कोकण आणि इतका वारा आहे सुंदर. आपण कोकणामधल्या मिनी महाबळेश्वरला आलोय, मासळगाव तालुका, लांजा, जिल्हा रत्नागिरी. कोणालाही फोटो काढायचं म्हणून आवडत नाही, फक्त पुन्हा पुन्हा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही सावधगिरीने फोटो काढा. खाली दरी आहे आणि एवढी मोठी दोरी नाही आपल्याकडे की कोणाला खाली गेल्यानंतर काढता येईल, त्याच्यामुळे सगळ्यांनी सावधगिरीने करा. सुंदर वातावरण आहे, इतकं जबरदस्त वातावरण आहे. माझ्या बॅक साईडला बरोबर मोठी दरी आहे आणि अक्षरशः वाऱ्यामुळे हलायला होते. मी सेफ जागी बसलोय, डोंट वरी. आणि त्याच्या बरोबर उजव्या हाताला, म्हणजे माझ्या उजव्या हाताला वॉटरफॉल आहे. ओके, येस, थँक्यू. मासाळमध्ये आल्यानंतर पहिलं जेवण ज्या माणसाच्या घरात जेवलो, तुकाराम दादा माझ्यासोबत आहे. आता नवीन कृष्णदादाची ओळख झाली. तुकाराम दादा आणि कृष्णदादा दोन्ही चांगली माणसं आहेत. तुकाराम दादाच्या घरात मी गावठी तांदूळ, नाचणे मस्त किती वर्ष सोबत येतोय. आज आठवण निघाली आणि हजर झाला. म्हणजे हे आपलं कसं बघा ट्युनिंग आहे ते. तर तुकाराम दादाच्या घरी सध्या मी चहा प्यायला जाणार आहे. काय नेहमी घर दाखवतो त्याचं, आता पुन्हा दाखवतो. आपल्या वाडीत घरं किती आहेत? आमच्या घरा 101 घर आहेत. आणि कोण कोण राहतात साधारण? म्हणजे ते पाटील ऐकला, आणखीन कोण कोण राहतात? आता सर्व घरातले एक माणूस आहेत. 2-3 घरा बंद आहेत. मी काढा, मी जरा गरम करतो. 2-3 घरा बंद आहेत. कोण कोण? अण्णा पाटील आहे, आणखीन वरात कोण राहतात? आता 2-3 घरा म्हणजे एक हे माधवकरांचं आणि गोविलकर गोलकर आहेत. गोलकरांची चालू आहे. आणि ग्रामदेवता कुठली आहे? श्रीवैरी. भैरी भवन की श्रीवैरी? श्रीवैरी. उत्सव कधी असतो गावचा? शिमग्याला असतो. आणि वरती शंकर झाला महाशिवरात्रीला, एकादशीला, महाशिवरात्रीला असतो. तुमचं नाव कसं? पांडुरंग धोंडू पाटील.